कमाटीपुरा म्युनिसिपल पब्लिक स्कूलच्या समोर फुटपाथवर अनधिकृत झोपडींना केलं डेमॉलिश। त्या झोपडपट्ट्या एवढ्या म्हणजे घाणेरड्या अवस्थेमध्ये ते झोपडपट्ट्या असतात आणि तिकडे चरस, गांजा, MD ह्या अशा प्रकारच्या तस्करी होतात आणि त्याच्यावर मनसेच्या तक्रारीवरती बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली कारवाई। 24 तास तिथे पोलिसांचा तिथे पहारा सुद्धा तिथे बसवायला पाहिजे, पण तसं प्रकार होत नाही। परत एक गेले तोडून गेले ते लगेच परत तिथे आपलं या माझ्या मागल्या घरी तसं ते तिथे प्रकार चालू आहे। स्वागत आपलं महाराष्ट्र बंधू मध्ये। मी आहे पूर्वा शिंदे। आज आपण आलो आहे मनसेच्या कार्यालयामध्ये कमाटीपुराला। इकडे आम्हाला माहिती मिळालेली की कमाटीपुराच्या म्युनिसिपल पब्लिक स्कूलच्या समोर जी फुटपाथ आहे तिथे काही झोपडपट्ट्या होत्या छोट्या, त्यांना डेमॉलिश केलेलं आणि ते डेमॉलिशन जे आमच्या सोबत जे आता उपस्थित आहेत मनसेचे कार्यकर्ता उपविभाग प्रमुख विनोद सर, त्यांच्या तक्रारनुसार ते डिमॉलिशन झालेलं। तर ते डिमॉलिशन का झालं त्याची माहिती आपण यांच्याकडून ऐकणार आहात। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र बंधू मध्ये। आम्हाला इथे कळलं की तिकडे फुटपाथ म्युनिसिपल पब्लिक स्कूलच्या समोर जे फुटपाथ आहे तिकडे झोपडपट्ट्या होत्या छोट्या बांधलेल्या, ते नॉर्मल कन्स्ट्रक्ट पण नव्हत्या। तिकडे तुम्ही तुमच्या तक्रारीनुसार तिकडे डेमॉलिश झालेलं, तर का झाले? अगोदर सर्वांना माझ्याकडनं जय महाराष्ट्र। आणि आज कमाटीपुरा न्यू म्युनिसिपल शाळेकडे कंपाऊंडला वॉलला भिंतीच्या वॉलला झोपडपट्ट्या कमीत कमी 30 ते 40 झोपडपट्ट्या, त्या झोपडपट्ट्या एवढ्या म्हणजे घाणेरड्या अवस्थेमध्ये ते झोपडपट्ट्या असतात आणि तिकडे चरस, गांजा, MD ह्या अशा प्रकारच्या तस्करी होतात आणि त्याच्यावर कंप्लेंटी झालेल्या आहेत। बऱ्याचशा रहिवाशांनी तिकडे पोलीस स्टेशनला तक्रार केल्या, महानगरपालिकेला तक्रार केल्या, पण थातूर मातावर कारवाई करून परत ते झोपडपट्ट्या बांधल्या जातात। मग ते कंटाळून लोक शेवटी महाराष्ट्रामध्ये एकच पर्याय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेकडे त्यांनी वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ आणि शाद हाईट ही या टावरच्या लोकांनी आपल्याकडे तक्रार सादर केली। त्या तक्रारीवर मी माझ्या पत्रावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लेटरवर महानगरपालिकेला तक्रार केली आणि वेळोवेळी पाठपुरावा घेऊन आणि त्या तिकडे जे व्हायलेशन झालेले आहे सगळ्यात 30-40 झोपडपट्ट्या आहे त्या आम्हाला पूर्णपणे नष्ट झालेल्या पाहिजे आणि जे इकडे जे अशा प्रकारचा जो व्यवसाय होतो MD, चरस, गांजा, कारण आता हा जो नशा विभागातल्या बरेच लोकांना हा वेळकाळमध्ये फसलेला आहे लोक, आणि याच्यामध्ये कमाटीपुरा 6व्या गल्लीमध्ये एका मुलाचा या नशेमुळे मृत्यू झालेला आहे। आत्ताच 6 महिन्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर यामुळे आम्ही एकदम महानगरपालिकेचा पाठपुरावा घेऊन हे डेमोलिश करायला लावलेलं आहे आणि डेमोलिश सकट मी मागणी पण वॉर्ड ऑफिसरकडे केली आहे की इकडे ब्युटिफिकेशन झालं पाहिजे की जेणेकरून या झोपडपट्ट्या नष्ट झाले पाहिजे आणि अशा प्रकारचे धंदे आणि झोपड्या हे पूर्णपणे नष्ट झाले पाहिजे आणि वीर अभिमन्यू जे क्रीडा मंडळ आहे, जे शाद हाईट सोसायटी आहे, त्यांना एक मोकळा श्वास मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारचं हा पाऊल आम्ही उचललेला आहे। जे डेमॉलिशनचं बद्दल बोलते, जे झोपड्या आहेत ज्या तुम्ही डेमॉलिश केलेल्या आहेत ती लोक सगळं ड्रग्स वगैरे विकतायत, ड्राय डेच्या दिवशी दारू विकली जात आहे, तर त्यांच्या पाठीमागे आहे प्रशासनाच्या पाठीमागे प्रशासन आहे। ओके, मला अजून एक प्रश्न आहे की हा जो एरिया आहे आणि ह्याचे जे आमदार आहेत ते अमीन पटेल आहेत आणि ते हॅट्रिक मारली आहे त्यांनी, तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊन कधी अशी तक्रार वगैरे केली? कारण ते आमदार तर आहेत, पक्षाचा इथे येत नाहीये, पण आमदार आहेत, तर तुम्ही काय तक्रार करण्याची गरजच नाही ना मॅडम, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत। ओके, ते कामाटीपुरा सर्वे करतात, ते बघत नाही का कुठे काय बांधलंय काय नाही बांधलंय, सगळं माहित असतं त्यांना, मग का ते ऍक्शन घेत नाही? आता आम्हाला एक सगळं करावं लागतं। आता आर्गिले साहेबांनी पाऊल उचललंय, त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे उभे आहेत। तसं मनसेच्या तक्रारीनंतर शाळेच्या वॉलला जे झोपडपट्टे तिथे वसलेले आहे ते का आपल्या या कार्यकर्ता लोकांनी तक्रारी वगैरे करून त्या झोपडपट्ट्या काल डेमोलिशन केल्यानंतर परत तिथे मी आता बघून आलोय, परत तिथे झोपडपट्टी वसण्याचं तिथं काम सुरू आहे। हे कोणाच्या आशीर्वादाने लोक करतात मला काय कळत नाही। ज्या वेळेला जे झोपडपट्ट्या तोडतात तिथे BMC येते, पोलीस येते, त्यावेळेला त्यांचं काम असते परत इथे या झोपड्या इथे
परत वसल्या नाही पाहिजेत, म्हणून त्याची ताकीद त्यांनी घ्यायला पाहिजे. तिथे 24 तास तिथे पोलिसाचं तिथे पहारा सुद्धा तिथे बसवायला पाहिजे, पण तसं प्रकार होत नाही. परत एक गेले तोडून गेले ते लगेच परत तिथे आपलं या माझ्या मागल्या घरी तसं ते तिथं प्रकार चालू आहे. हे कोणाच्या कोणाला तरी वरदास्ताने हे सगळं चालू आहे विभागामध्ये. यात तर हे कोणाचं नाव आम्ही घेऊ शकत नाही, कारण जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही बोलू शकत नाही. पण याला जबाबदार खरं म्हणजे प्रशासनच असते, कारण प्रशासनाला सगळी गोष्ट माहिती असते की इथे काय धंदे चालतात, काय चाललेलं आहे. तर त्याच्यावर आपण कशा प्रकारे आपण त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. आज एमडी सारखं प्रकार या कामाठीपुरामध्ये बऱ्याच ठिकाणी असं विकलं जाते माहिती आहे, आणि याच्यामध्ये तरुण मुलांचं आहे ना, तरुण मुलं याच्यामध्ये बर्बाद व्हायला लागलेले आहेत. प्रत्येक घरातली मुलं आज नोकरी वगैरे सोडून, कॉलेज सगळं सोडून ह्या एमडीच्या मागे लागलेले आहेत. पुढे त्यांचं भवितव्य आहे काय, त्यांच्या कुटुंबाचं कसं चालणार उदरनिर्वाह, हा सगळा प्रश्न असा निर्माण होतो. म्हणून प्रशासनाने सुद्धा जास्तीत जास्त याची काळजी घेऊन याच्यावर बंधनं घातली पाहिजे.